कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 शाबाशियाँ। मी बाळासाहेब नागपुरे. मी ST मध्ये 1091ला हजर झालो आणि मला विशेष म्हणजे माझं गाव इंदापूर आणि मला डेपो पण इंदापूरच मिळाला, त्याच्यामुळं जास्तच मला आनंद झाला. आणि मी 1091ला लागलो, इंदापूरला हजर झालो. मला पहिली ड्युटी मिळाली इंदापूर फलटण. जरा अवघड वाटत होतं नवीन असल्यामुळे, पण काय नाही, ते हळूहळू सवय होत गेली. इंदापूरच्या लोकांनी चांगली साथ दिली आणि मी पण चांगलं वागलो, त्यामुळे लोकांनी मला खूप छान साथ दिली. वर्कशॉपनी साथ दिली, साहेब लोकांनी साथ दिली, आमच्या कामगारांनी साथ दिली. आणि असं हळूहळू प्रवास करत मी एकदम फिट झालो इथे इंदापूरला. आणि गेली 32 वर्ष मी इंदापूरमध्ये काम करत आहे. आणि इंदापूरमध्ये काम करत असताना सुरक्षित सेवा दिल्यामुळे, 32 वर्ष सुरक्षित सेवा दिल्यामुळे माझे खूप सत्कार झाले. बाहेरच्या कंपन्यांनी सत्कार केले, आमच्या पुणे डिव्हिजनने सत्कार केले, DC साहेबांनी सत्कार केले. असं करत करत परत मला अचानक चालक ट्रेनिंगचं प्रशिक्षक म्हणून घेण्यात आले आणि मला पुण्याला बोलवण्यात आले आणि मी पुणे प्रशिक्षण विभागात हजर झालो. 8 महिने तिथेही खूप छान काम केले. 4 बॅचेस आम्ही नवीन मुलं तयार केली, त्यांना खूप चांगलं ST बद्दल माहिती दिली. ST कशी आहे, ST उत्पन्न कसं वाढवायचं, ST चालवायची कशी, सुरक्षित चालवायची, आपण कसं वागायचं, प्रवाशांशी कसं वागायचं, हे सगळं व्यवस्थित सांगितलं. मुलं चांगली घडवली. इथपर्यंत आताचा प्रवास खूप छान झाला. आणि आता एवढं सगळं करून मी सेवानिवृत्त होत आहे 30 जून रोजी. मला खूप आनंदही होत आहे आणि दुःखही होत आहे.
ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं। तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की। अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ
8 महिने सेवा सुरक्षितपणे एसटी मध्ये त्यांनी पार पाडलेली आहे. 32 वर्षे त्यांनी चालक या पदावर काम केलं आणि शेवटचे 8 महिने सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून ते प्रशिक्षणाच्या गाडीवर विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. एकंदर त्यांचा 32 वर्ष 8 महिन्याचा जर कार्यकाल पाहिला तर राष्ट्रसेवेसाठी अहोरात्र झटणारा हा माणूस श्री नागपुरे साहेबांच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. नागपुरे साहेबांचं कुटुंबीय असतील, सर्व एसटी मधील सर्व त्यांचे सहकारी बंधू भगिनी, गोसावी साहेब, त्यांचे सर्व सहकारी आज खरं तर त्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा कार्यक्रम आहे की आयुष्यामध्ये 32 वर्ष आपण या एसटी मध्ये सेवा केली आणि आज त्यातून त्यांची सेवापूर्ती होती. महामंडळ थोडं तुम्हाला लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर थोडं एक मनाला खंत आहे, एक मनाला मनापासून दुःख आहे की 2 भाऊ आहेत घरामध्ये, एका भावाचं बरं चाललं आणि एक भाऊ थोडा आमचा अजूनही दुःखी आहे. त्या दुसरा भाऊ म्हणजे आमचं एसटी महामंडळ आहे बाबांनो. आणि आम्ही निश्चित प्रकारे बंधून आज भाषण करतो म्हणजे हे काय आम्हाला बघवत पाहत नाही, आम्ही काय बघवत हे करत नाही, पण थोडं त्यामध्ये आता भविष्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे आणि करणं गरजेचं आहे. शेवटी सगळ्या महामंडळातल्या शासनाच्या सगळ्या भावांना हिस्सा सारखा असला पाहिजे ही भावना एक तालुक्याचा आमदार म्हणून माझी आहे आणि भविष्यामध्ये कायम राहणार. बंधू, निश्चित प्रकारे आज कुणाला काही म्हटलं तरी शेवटी माणसाच्या हक्काची, गरिबांच्या हक्काची कुठली आहे? शेवटी एसटीच आहे रे बाबा. मोठ्या गाड्या येतील, लोकांच्या मर्सिडीज येतील, मोठ्या हे येतील, परंतु ग्रामीण भागामध्ये आजही गरीब माणूस पुन्हा कुठल्या गोष्टीकडे आशेने बघतो तर ती शेवटी आपली हक्काची एसटी आहे. आज तुम्ही जी सेवा करताय, मोठी माणसं, तुम्ही मोठ्या माणसांची सेवा करत नाहीये. तुमच्याकडे बसणारी, तुमच्या एसटी मध्ये बसणारी, तुमच्याकडे असणारी माणसं आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्या वडिलांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली त्याबद्दल मी आमचं सर्व इंदापूरचं आगार, माझं कुटुंबीय आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. वडिलांना आणि आईबद्दल बोलायचं झालं तर काय सांगू, दोघं पण देवान सर. लहानपणी प्रश्न पडायचा की देव जर समोर दिसला तर त्याला काहीतरी मागेल. मोठं झाल्यावर समजलं की लहानपणापासून माझ्यासोबत जे होते तीच माझे देव माणूस होता. इमानदारी आणि स्वाभिमान हे 2 शब्द जर मी कधी कुठे ऐकले तर सगळ्यात आधी माझ्या डोळ्यासमोरची येणारी मूर्ती ते म्हणजे माझे पप्पा. माझे पप्पा माझे आयडल आहेत. कधीही कामाला वेळेवरती 1 मिनिट पण उशीर नाही करणार. टाइमाच्या 5 मिनिटं आधी येऊन पप्पा तिथे हजर असणार. वेळेवरती येणं, इमानदारी, स्वाभिमान आणि नम्रता हा सगळ्यात मोठा गुण आहे जो मी माझ्या पप्पांकडून शिकले. माझ्यावरती जसे संस्कार आहेत ते सर्व जे आतापर्यंत मी जे घडले ते सर्व आणि सर्व माझ्या आई वडिलांमुळे आहेत. आणि माझ्या छंद जोपासण्यासह सर्वांना माहितीच असतील, माझ्या छंद जोपासण्यासह माझ्या शिक्षणाकडेही मम्मी पप्पांनी तेवढंच लक्ष दिले. मम्मी कायम मला प्रेरणा देत राहायची की बाळा तू शिक, आम्ही आहे. काय झालं कुठे पैसे वगैरे कमी पडले तर आपली एसटी आहेच. एसटीने आणि आम्ही कधीच कुठे कमी पडून न दिलेली म्हणजे आपली एसटी. आणि त्याच्यासोबत सगळ्या मम्मी पप्पांचं सहकार्य असणे आणि सपोर्ट असणे हे खूप गरजेचं आहे. आता मी ज्या कॉलेजमध्ये आहे, जेवढे मला मार्क्स पडले त्या मेरिट बेसिसवरती मी आहे, त्याचं सगळ्याचं श्रेय मी माझ्या आई वडिलांनाच देते.
आशिया